नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण जातोय पार पडलेल्या एका फार मोठ्या शाही विवाह सोहळ्यामध्ये. अर्थात तुम्ही बरोबर अगदी म्हणताय, गेस केलेला आहे आपण. रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या सुपुत्रीचा विवाह सोहळा पार पडला. मुकेश आणि नीता अंबानींची कन्या ईशा अंबानीचा हा शानदार विवाह सोहळा सगळ्यांच्याच चर्चेत होता आणि तो मुंबईमध्ये अखेर पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये उद्योग क्षेत्रातील दिग्गजांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी, बॉलिवूडमधील तारे तारकांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. मुकेश अंबानींचं निवासस्थान अँटिलिया इथे वरपक्षाच्या स्वागतासाठी आकाश आणि अनंता अंबानी खास घोड्यावरती आले, तर रिसेप्शन बीकेसी मधील जिओ गार्डन मध्ये संपन्न होणार आहे. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा लग्न सोहळा मोठा थाटामाटात संपन्न झाला आणि या लग्न सोहळ्यासाठी अँटिलियाला खास सजवण्यात आलं होतं. ही कालच्या विवाह सोहळ्याची दृश्य आहेत. या विवाह सोहळ्याला काही मोजक्याच मान्यवरांना बोलवण्यात आलेलं होतं, पण या विवाह सोहळ्यात हे पण एक विशेष म्हणावं लागेल की अंबानी कुटुंबाने त्यांच्या ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्या अगदी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला. जसं की प्रथेप्रमाणे नवरीचे दोघेही भाऊ घोड्यावरती बसून आनंद पिरामल यांची वरात आणण्याकरता म्हणून तिथे ते गेले. त्यानंतर तिथे आल्यानंतर पुढल्या त्यांच्या पूजा विधी ज्या आहेत त्या अगदी खास पद्धतीने पार पडल्या. त्याचीच ही दृश्य, ज्या दृश्यांमध्ये आपल्याला या अँटिलियाची सजावट दिसून येते, उपस्थित असलेली मान्यवर मंडळी दिसून येत आहेत. मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी देखील खास ही सगळी व्यवस्था बघण्यासाठी तिथे पुढाकार घेताना काल बघायला मिळाले. या विवाह सोहळ्याची खास आकर्षणाची बाजू राहिली ती म्हणजे सेलिब्रिटीची उपस्थिती. त्याला जाणून घेऊया कोण कोण होतं या विवाह सोहळ्याला. सुपरस्टार रजनीकांत देखील या शाही विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. अर्थात ते आल्यानंतर एकूण चर्चा सुरू झाली ती त्यांच्या नवीन पिक्चर बद्दलची आणि अर्थात त्यांच्या या उपस्थितीबद्दल. तर बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता नंदा, नाव्यानवेली नंदा ही शानदार विवाह सोहळ्याला इथे आले होते. तर या लग्न सोहळ्यानंतर मध्यरात्री अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या बच्चन बाहेर पडले तेव्हा त्यांना सोडायला मुकेश अंबानी खुद्द सहकुटुंब गेटपर्यंत आले होते. तर सैफ अली खान, करीना, करिश्मा कपूर हे तिघेही या सोहळ्याला हजर होते. काल ज्यावेळेस या विवाह सोहळ्याला सुरुवात झाली तेव्हाच एकूण अंदाज बांधले जात होते की या विवाह सोहळ्याला कोण कोण सेलिब्रिटी उपस्थित राहू शकतात. कारण यापूर्वीच्या उदयपूरमध्ये पार पडलेल्या प्री वेडिंगला देखील मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटींची उपस्थिती होती. शानदार संगीत तिथे केलं गेलं आणि त्यानंतर सगळ्यांचं लक्ष होतं ते या शाही विवाह सोहळ्याकडे. या विवाह सोहळ्याला करीना कपूर, त्याचबरोबर करिश्मा कपूर आणि सैफ अली खान तिघेही हजर होते. तर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पत्नी किरण राव हिच्याबरोबर या विवाह सोहळ्याकरता आला होता. यावेळी सगळ्या प्रसारमाध्यमांना छानशी एक पोज देत आमिर हा आतमध्ये विवाह सोहळ्यामध्ये जाऊन सहभागी झाला. अर्थात अंबानी कुटुंब हे वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रामध्ये आहे आणि त्यातलं आणखीन एक क्षेत्र म्हणजे वायकॉम 18च्या माध्यमातून खरं तर चित्रपट निर्मितीमध्ये देखील मोठा सहभाग आहे. त्याच्यामुळे या सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज उपस्थित राहणार यात कोणत्याही प्रकारची शंका नव्हती. तर नुकतंच लग्न झालेलं जोडपं बॉलिवूडमधील दिवा प्रियंका चोप्रा आणि निक जोनास हे देखील लग्नासाठी अँटिलियावरती दाखल झाले. तिथे आल्यानंतर सगळ्या माध्यमांना पोच देण्यापूर्वी
एकमेकांशी संवाद साधत त्यांनी छानशी एक फोटो पोज दिली आणि नंतर ते आतमध्ये शाही विवाह सोहळ्याला गेले. तर बोनी कपूर आपल्या लाडक्या लेकीसह म्हणजे अर्थातच जान्हवी आणि खुशी कपूरसह आले होते. त्या शानदार सोहळ्याला अभिनेत्री विद्या बालन, पती सिद्धार्थ रॉय कपूरसह आली होती आणि अर्थात यावेळी सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना हात करत पुढेही आली. जावेद अख्तर, शबाना आझमी या प्रसिद्ध जोडीने देखील या सोहळ्याला चार चांद लावले. तर बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता अनिल कपूर ही नेहमीच्याच उत्साहात या सोहळ्यात सहभागी होता. तर फिटनेस प्रेमी शिल्पा शेट्टी ही या लग्न सोहळ्याला उपस्थित होती. अर्थात तिच्या खास ड्रेसमध्ये तिने एक फोटो पोज दिले. या सोहळ्याला आणखी कोण येते याची उत्सुकता वाढलेली असताना किंग खानची तिथे एंट्री झाली. अर्थात किंग खानची एंट्री कायमच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. तो देखील या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होता. उदयपूरमध्ये देखील किंग खानची उपस्थिती होती. गौरी खानही या शाही लग्न सोहळ्यात सहभागी झाली. अर्थात पुढली एंट्री झाली ती अभिनेत्री आलिया भट्टची. आलिया भट्टला देखील या शाही विवाह सोहळ्याकरता खास आमंत्रण होतं. आणि अर्थात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं या एंट्री नंतर ते रवीना टंडन आपले पती अनिल थडानीसह इथं सोहळ्याला आली होती. आणि अर्थात पुढली एंट्री झाली तो चाहत्यांचा लाडका जॅकी श्रॉफ अर्थात जग्गू दादाची. जग्गू दादा देखील कायम आपले हावभाव, आपले स्टाईल, त्याचा पेहराव यावरनं भाव खाऊन जातो. त्याला देखील या कार्यक्रमासाठी खास आमंत्रण होतं. तर शाहिद आणि मीरा कपूर ही या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. आणि पुढली एंट्री होती ती ऋतिक रोशनची. ऋतिक रोशन ही या सोहळ्याकरता खास आमंत्रित होता. तोही इथे आवर्जून उपस्थित झाला.
या बॉलिवूडमध्ये ज्या मोजक्या फॅशन डिझायनरची नावं घेतली जातात ती देखील कोण येत आहेत याबद्दल सगळ्यांच्या मनात उत्सुकता होती आणि अर्थात मनीष मल्होत्रा आवर्जून या सोहळ्यासाठी आला होता. एवढ्या मोठ्या सेलिब्रिटींची उपस्थिती, त्याच्यामुळे अर्थातच आता पुढला प्रश्न असेल की आणखीन कोण आलाय तेही आपल्याला जाणून घ्यायचंय.